डिलिव्हरी झाली ना चांगली. काही तकलीफ नाही झाली ग. वासरूले मोठ आहे पण आण तुलेच झाला आहे ना. कार ओढवायला पाहिजे नव्हती. ते नाही ते जवळ पैसे असं माग पळतोय आम्ही गाडीवर. वर पळत आमच्या बरोबर आलं इथपर्यंत. तुझी रनिंग चांगली झाली मग. हा दमला का तुला कोणी पळायला सांगितलं होतं आमच्या गाडीच्या माग. अजून त्या काढायच्या वयनाळ्या तिथून. हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या ताईंचं आणि दादांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर बघा आज गेलो होते हे करायला वाटाणा तोडायला बाईचा. तर आज 2 सावडी झाल्या बाईक बघा. आणि मग सावडी सकाळी 10ला गेलो होते आणि आता 5ला सुट्टी झाली. आणि मग आता म्हणलं चला हे कोंबडे त्या दिवशी तुम्हाला तर माहिती आपले हे कोंबडे जोडले भरून झाले. आता हे भिजलं सगळं. आणि आज बघा वाटाणा किती छान आणि मस्त टवटवीत झालाय. आणि याला आपण लगेच मारला ना फवारा मग त्याच्यामुळं. हा 2-3 दिवस लेटच झालं. तर असं आहे. तर बघा शेंगा किती मस्त आणि भारी आहेत. आणि शिपल्यामुळं एकदम भारी झाला वाटाणा. आणि आता आपल्याला न्यायचंय तिकडल्या आपल्या वावरात म्हणजे काळापट्टीमध्ये न्यायचंय. आता हे सगळं खोलून तोपर्यंत पिकअप येणार आहे. पिकअपमध्ये ह्या नाळ्या हे कोंबडे टाकून आपल्याला तिकडलं सगळं भरून घ्यायचंय. तर सोबत दादा बी. कुठं ठेवले पाणी तुम्ही. तर असं आहे. तर चला वाटाणा एकदम भारी आहे. हा वाटाणा नाही येणार सोमवारच्याला मला वाटतंय. हा तर असं छकूचे पप्पा आता एक खोलून घेतात आणि नंतर आम्हाला ह्या गोवा सगळे उचलून पलीकडे न्यायचंय. कोणता नळ्या आहे ना एक्स्ट्रा शिव पाईप घेऊ ना असाच निळा. हा घ्या मग. तर असं आहे. आणि आपली बघा हा लय पाऊस आहे. हा शप्पू दिले 2 शकतो पंजाब रंगी सांगितलं. हा काय तुम्हाला पडतो पाऊस पडणार आहे. हा ना तर आपलं वाटण जाईल ना तोडून 10 दिवसात. हा वाटाणा तोडून पटक्यास लवकर इथं दुसरा माल करून द्यायचा. भाजी मेथी रुपयाला 3 जुड्या पण भाजी करा. हटायचं नाही. रुपया घालू पण मेथीच पेरू. आहे की नाही. तर असं आहे. त्याला बोलवा ना. ए पोरा चल नाळ्या काढून घेऊ आपण तवर पप्पा एक खोली त्यात. ए पोरा तर ये पोराचा चल ना चल लवकर. तर चला आता आम्ही पटकच घेतो ये कोंबड्या जोड. कोंबड्या नाही तर पटक्याच या नाळ्या खोलून घेतो आणि कडला नेऊन ठेवतो. तर चला व्हिडिओला नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये स्किप नका करू. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक मात्र नक्की करत जा आणि छान अशी कमेंट पण करा. तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा. अशा नाळ्या वावा लागतात बघा.
ताईंनो दादांनो लय अवघड आहे. पाऊस जर नाही झाला तरी अवघड आहे आणि पाऊस लय झाला तरी लय अवघड आहे. तर हा असा कुटाणा करावा लागतोय. स्प्रिंकलर जोडायचा हे करायचा. आता पिकअप येईन आणि आता तोपर्यंत इथं आणून टाकितो आणि पिकअप आला का मग पिकअपमध्ये टाकितो. तर असं आहे, सोपं काहीच नाही. सगळ्याला लय कष्ट आहे मोकार. तर असं आहे. इकडं बघ दादा करतोय इकडं कोंबडे गोळा आणि त्याचे पप्पा काय मारित चक्रा. असं आहे. आणि तुम्हाला वाटतं दादाच काम करीत आहेत, तुमचे दाजीच काम करीत आहेत आणि आम्ही काय हिंडतो काय नुसतं फोनच घेऊन उभा असतो काय? तसं काय नाही. तुमचं दाजी पण हा काय असंच कधी कधी हिंडत आणि आम्हाला असे काम करायला लावितात. चला ना आता तिकडं काय करीता? तिकडं कायच्या नाळ्या हाय काय? नाही नाही हिंडत नाही बरं का, तुमचं दाजी पण काम करीत आहे. तर चला आता इकडं राहिलेले आहेत अजून नाळ्या. मी घेते पटापटा गोळा करून. आता दादा मी असतो दोघं तरी जोडे, त्याला काही हिरवा पाईप जोडे सगळं होईल ना. शंकूर आणि ते झालंय का? मग सगळं झालं उरकालं. मग तुम्ही अगोदर ह्या नाळ्या टाकायच्या. शंकूर मी केला असता ना सगळा, हे महत्वाचं होतं. तुम्ही ना घरी जाता बरं का, हा मी नाळ्या नेतो वरती बरोबर. हा तिथं आपलं करेला टीप येतो आणि पटापट 20 नाळ्या लागते वर एवढं न्यायच्या. बघा तुमच्या याच्या खालच्या वावरात लागणार आहेत नाळ्या. नाळी इकडे तिकडे बिंगा लागते ना नाळ्या. हा पण वरची लाईन 8 कोंबडी सरळ जाते खेटकडे पडे डायरेक्ट कडं पोतर कडाला येऊन तिथं हे करा. सुभाता त्याला न्या तिथं. सुभाता त्या बरोबर हे करू लागते तुम्हाला. मग चट काही त्यांना कधी कायची गरज लागली तर आपण जाऊ त्यांना मदत करायला, हाय की नाही? तर बघा आम्ही आलो वावरामध्ये इकडं. तर आता ह्या नाळ्या जोडायच्यात तर आणून ठेवल्यात आणि आता आम्ही ह्या नाळ्या आत्ता जोडणार आहे. कारण की ना पुढं दिवस राहिले थोडेसे कमी, 2च दिवस राहिलेत. आपल्याला वाटाणा तोडायचा आहे आणि वाटाणा आपला एकदम आहे ना असा सुकल्यावानी झाला आहे. त्याच्यामुळं शनिवारी वाटाणा तोडायचा आहे. त्याच्यामुळं आहे ना आजच आपल्याला हा वाटाणा आहे ना शिपावा लागणार आहे. तर आम्ही आलो होतो मग आल्टोमध्ये 3 जण, दादा मी आणि छकूचे पप्पा. तर आम्ही 3 जण आलोय. तर असं आहे. तर चला आता अंधारात काही दिसत नाही बघा, इकडं सगळी का अंधारच आहे. आता आम्ही आणलेल्या आहेत बॅटऱ्या. तर बॅटरीच्या याने उजाडाने आम्ही आता हे जोडून घेतो आणि मग घरी जाऊन मग स्वयंपाक पाणी सगळं करावं लागेल. तर असं आहे. तर चला आता अशी गंमत आहे आता ही सगळी. आता विलाज नाही त्याला, हे संध्याकाळी जोडावं लागेल कारण लाईट रातची आहे आणि दिवसा लाईट नाही. त्याच्यामुळं आता आपल्याला आत्ताच जोडावं लागणार आहे. चला नका टाइमपास करू. तर चला सकाळचं परत 8लाच लाईट जाते आणि मग सकाळचं कधी जोडायचं, त्याच्यामुळं आत्ताच जोडून घेतो, आहे की नाही? चला घेऊ घ्या. अशी कोंबडे वाहिले, सगळ्या नळ्या पण वाहिल्या आम्ही. दादानी मी वाहिल्या. छकूच्या पप्पानी हे बघा जोडायचं काम चालू आहे त्यांचं. ते छकूचे पप्पा जोडी त्यात इकडून बांधायला ठेवल्या सगळ्या गोळ्या तिकडच आणून ठेवल्यात आम्ही. हा हा किती उरात्यात किती तेवढ्या. आणि माझ्या अजून इथं 2 कोंबडे आहेत बरं का. हे पुढं दादा जवळचे कोंबडे कुठले त्यांनी इथं उभे केले का? तर असं आहे. वाटाणा एकदम भारी बघा, पण आहे ना सुकल्यावाने झालाय म्हणून ही अशी एवढी गडबड चालू आहे आमची भरायची. तुम्ही असं तिरका नका ना घेऊ, लय वर आले. ही नळी खाली घ्या ना थोडी. बघा ना आता इकडं 20 फूट आहे का जागा अंगा असं. मग हे बघ इकडं पण कसं झालं बघा बरं. असं असतंय, सोपं काही नसतं. शेती म्हणजे काय सोपी नाही म्हणायला होतं, फक्त पेरून दिलं मग काही काम नसतं. पण भरपूर सारं काम असतंय. नाही पाऊस पडला तर हे असं पण काम करावं लागत. हा धरा कोंबडा. हा कोंबडा कापून श्रावण महिना चालू आहे. आता कोंबडा कुठं कापिता पप्पा? छकूचे पप्पा म्हणतात कोंबडा नका कापू, श्रावण चालू आहे.
चला अजून एक कोंबडा राहिलाय आता माझ्याकडं. लाईनीत दोरीत आलं का? कोंबडे जरा खाली पाय नव्हती पापा इथं बघा ना इकडं कुठं तुम्ही एवढं वर गेलो. नाही एवढंच राहत ते लय मग नळी टाकून बघ बरं 10 फूट आहे का? 10 फूट का 20 फूट 20 फूट. एक नळी 20 फूट असते ना. कोंबडे लक्ष देण्यात पडते. कोंबड्यांच्यावर लक्ष ठेवा नाही तर कोंबडा उडी मारीन बर का. ए चकुजी पप्पा कोंबडा उडी मारीन. आहे ना बरोबर आहे. मी माप घेतले बराबर. ती आणलं मला काही सुरुवात सांगितलं मला डोक्यात दिसत. हा ना तर इकडं जोडून झालं आपलं. सुट्टी नाही वाटत अजून कोंबडे काय म्हणतात? लाईटीला काय झालंय लाईटच नाहीये. कुठं? अहो हा कॉर्नर नाही हा शेवटचा आहे. नाही ना मग शेवटचा कुठं आहे? माझ्या जवळ आहे शेवटचा हे बघा. आणि तो कॉर्नर आहे. अजून इथं एक राहिलाय बर का. हो शो आणू का दादा? झाले का सगळे? एवढाच एक आहे ना कोंबडा. खाली टाकलेली होती ना ती. हा शोच ना मग ती एवढे 2च राहिलेत ना आता. आता वाकडं बँड जोडा ऐका मावली अडी. आणि आता लाईट आल्यावर लगेच चालू करा. कोणता? ती टोपीचा आहे ना. आणि मग मी म्हणलं तुम्हाला तर माझ्याजवळ होता तुम्ही म्हणले नाही तो कॉर्नरचा आहे. आणू का तो? नाही बरोबर आहे ना हाच. हा टाका ना इथं. मला सगळं पाहिजे झालं आता हुशार झाले तुम्ही. इकडं जाय ना हे बरोबर का अजून एक नाही बराबर जाणार आहे ते तेवढं बराबर. नळी टाकून बघ ना बराबर होते 20 फूट. अजून एक नळी आणावं लागेल बावड्या. सरळ घे ना नळी. कोंबडा माझ्याजवळ एक आहे आणि तो तिथं एक आहे तो शेवटचा. हा 2 कुठं? याचं माप घ्या ना मग. हि कॉर्नर झाला मग हि असं सरळ जमन ना. किती कोंबडी मग कोण दिलं? 1 2 3 4 5 6 बरोबर 6 झाले. 6 7 आणि तो 8. किती टाकायचं सगळे कोंबडे जोडून झाले. आपला नाही बरोबर का कोंबडा पण. आपला नाही कोंबडा. लाईट नको लावू मला दिसत नाही. लाईट लावू नको चमकत काच. तर असं आहे. बंद कर ना. तर चला आता जातो घरी. स्वयंपाक करायचं दूध काढायचे. आता 8:40 झालेत बघा. आणि अजून स्वयंपाक करायचा आहे आम्हाला. तर चला दादा पेट्रोल घेऊन या गाडीत. माझं आलं काय तशी झालं. तर घरी आलो तर गाई येली. बरं झालं हाय की नाही. तर स्प्रिंगलर जोडून आलो तर वर इकडं गाई गेली होती. आजीने एकटीनेच हिची डिलिव्हरी केली होती. तर खरंच आजीला मानावं लागेल बाबा हाय की नाही. आजीने एकटीने केली डिलिव्हरी. आम्ही गेलो कोंबड्या जोडायला. जाऊ दे मग काय होते आता अवताराला. डिलिव्हरी झाली ना चांगली. काही तकलीफ नाही झाली ग. वासरू लय मोठं आहे पण अंतुल्याच झाला आहे ना. का रोडवायला पाहिजे नव्हती. उभं म्हणजे नाही
गावाकडं नेलं तर ते रस्त्याकडं नेले तसेच वाढल्या पाईप आडव्या साऱ्यांना ना आडव्या साऱ्यांना का आडव्या हा म्हणजे हा हा तसंच सडक असं उभं वाढलं. मग असं तसं कसं काय जोडता येईल जसे सारे तसे नाही जोडता येणार. चला कारोड व्हायला पाहिजे नव्हती भारी काम झालं असतं. झालं आणतुल्या याला काय झालं बॉम्बलायला दूध पियाचं काय ते असं चुटू चुटू करीत आहे. चाल त्याला दूध पाजावं लागून घेतो काढून पाटक्या दूध बिद चला आता